नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आजच्या ब्लॉगचा विषय असा असणार आहे का बऱ्याच दिवसापासून माझी एक इच्छा होती का मी ती वस्तू घ्यावं. पण माझ्याकडून ती वस्तू घेणं झालंच नाही. कारण काय थोड्याशा पैशाचा प्रॉब्लेम वगैरे होता किंवा बऱ्याच गोष्टी मी ती वस्तू घेण्याचा प्रयत्न केला, पण ती काय वस्तू घेऊ शकलो नाही. पण फायनली आज तो दिवस आलाय का मी ती वस्तू आज घेणार आहे. तर कोणती ती वस्तू, तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तर ते तुम्हाला कळूनच जाईल. हॅपी हॅपी आहे का नाही? आयफोन घेतला ना राव ना जो. आता तुम्ही तर बघितलंय, मला जी वस्तू घ्यायची होती ती वस्तू मी घेतली. आता मम्मीला तर काही माहितीच नाही. आता मम्मीला आपण ती दाखवू नेमकं ती वस्तू कोणती आहे. तर चला. हे बघ मम्मी, ॲपलचा फोन, आयफोन आहे 17. केवढ्याचा? केवढ्याचा? तू तर बघ कसा आहे, तुला सांगतो मग केवढ्याचा आहे. छान आहे रे. केवढ्याचा आहे माहिती का? ह्यो जवळजवळ म्हणजे 1,03,000चा आहे. हो, एवढे पैसे? मग आता बापरे, एवढे पैसे घातले? अगं मग ते महत्वाचं आहे. पब्लिकला माझे कंटेंट आहे ना क्वालिटी गेले पाहिजे. कवर आता ते साध्या क्वालिटीने व्हिडिओ गेले हे काय पाहिजे. हे? ते कॉड आहे चार्जर, हे म्हणजे चार्जरची कॉड आहे. चार्जर 2,000चं आहे. बापरे, बस पैसे गेले. पैसे गेले पण पब्लिकसाठी करावं लागतं. पब्लिकला आता रील बिल माझे कॉन्टेंट म्हणजे क्वालिटी गेलं पाहिजे. त्याच्यामुळं मी पैसे खर्च केले आणि हे पैसे काय रिटर्न येणारच आहे आपल्याला. मी काय असा आलतू फालतू खर्च केला नाही. तेव्हा हे एक गिफ्ट भेटलंय त्याच्यासोबत, छान आहे. हेडफोन गिफ्ट. आवडला का तुला फोन? आवडला, छान आहे. पण लय पैसे गेले रे दादा. अगं पैसे गेले म्हणजे आता ह्या गोष्टीमुळंच मी इतक्या दिवस इंस्टाग्रामला मागवतो. कमी क्वालिटी असली ना लोक फॉलो करत नाही आणि यूट्यूबला तर सबस्क्राईबर करीत नाही. त्याच्यामुळं आता इथून पुढचे माझे व्हिडिओ क्वालिटी जातील लोकांना, त्याच्यामुळं घेतलं आहे. आणि मला एक विचारायचं होतं तुला. मी काल मी हा मोबाईल आहे ना घ्यायला गेलो दुकानात. तर मला म्हणजे दुकानात एवढा आनंद नाही वाटला तेवढा म्हणजे तुला रात्री येऊन दाखवला मी मोबाईल यो, तर म्हणजे तेव्हा आनंद वाटला. असं कसं काय होतं? आनंद वाटणारच ना. आता इतकं महाग घेतलं, किती वर्षाने आता इच्छा पूर्ण झाली तुझी. हा, माझी आहे ना त्याच्यामुळं 2-3 वर्षापासून इच्छा होती का आयफोन घेईन. शेवटी मग तो मी घेतलाय. पण आता मी बरेच इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले का बरेच जण मुलं काय करतात माहिती का, आईला घेऊन जातात दुकानात आणि आईच्या हस्ते नाही का मोबाईल ओपन करतात उघडतात. मी पण तसे व्हिडिओ बघितले होते. तर मला वाटायचं का बरं आईला घेऊन जायचं, का बरं वडिलांना घेऊन जायचं. मला वाटलं का नको न्यायला नाही का आईला, कसं घेऊन जाणार, आणि माझ्याकडं असं गाडी बिडी नाही आहे त्याच्यामुळं मी आईला काही घेऊन गेलो नाही. पण
मी दुकानात गेलो, ओपन केला मोबाईल सगळ्या गोष्टी झाल्या, पण काय आनंद काही नव्हताच. पण जेव्हा संध्याकाळी येऊन मम्मीला दाखवला मी घेतलाय, तर तो एक आनंद वेगळाच होता नाही का. लय भारी वाटलं मला. तर तुम्हाला कोणाला कधी घ्यायचा असेल तर माझ्याकडून ज्या मिस झाल्या गोष्टी, आईला घेऊन गेलो नाही मी दुकानात, किंवा वडील तर नाहीच आहे मला, तर तुम्ही आईवडिलांना घेऊन जा. भारी वाटतं. एवढी मोठी वस्तू घेताना जर आपल्या जवळची माणसं असली सोबत तर लय भारी वाटतं. आणि आनंद दुसरा कोणालाच नाही होत. आईशिवाय दुसरा आनंद या जगात कोणालाच होत नाही. हा मोबाईल मला 2-3 दिवसापूर्वीच घ्यायचा होता. तर 2-3 दिवसापूर्वी मला हा मोबाईल काय भेटला नाही, कारण iPhone 17 512 GB हा कुठंच अवेलेबल नव्हता. तर मी आणि माझा मित्र निघलो होतो का मोबाईल घ्यायला. मला वाटलं भेटणच, तर मी राहुरीत सगळीकडे हिंडलो. मला iPhone 17 512 GB कुठंच भेटला नाही. मग मी वैतागलो. शेवटी मग राहुरी फॅक्टरी ओम इलेक्ट्रॉनिक्सला मी फोन केला 3 तारखेला नाही का. तर मी त्यांना म्हटलं iPhone 17 512 GB अवेलेबल आहे का. तर ते म्हटले नाही आहे, पण तुम्ही जर बुक केला तर दुसऱ्या दिवशीच तुम्हाला भेटून जाईल. तर दुसऱ्या दिवशी काय मला घ्यायचाच नव्हता नाही का, तर मला त्याच दिवशी घ्यायचा होता. एकदम गरम वातावरणात मी नगरला गेलो. नगरला पण भरपूर हिंडलो, तर नगरला पण काय मला मोबाईल भेटला नाही. मग शेवटी ओम इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी मोबाईल बुक केला आणि 2-3 दिवसातच मला तो मोबाईल भेटला. मित्रांनो, माझं 4 वर्षापूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. खूप भारी वाटतं, आनंद वाटतोय. अजून माझे भरपूर स्वप्न आहे, तर त्या पण स्वप्नांच्या मी आहे ना खूप पाठीमागं लागणार आहे, खूप धावणार आहे. ते पण स्वप्न आहे ना पूर्ण करूनच दाखवणार आहे जिद्दीने. बघा तुम्ही. तर मला काय वाटतं माहिती का, स्वप्न बघितले पाहिजे, स्वप्न पूर्ण होते हे मला आता समजलंय. तर तुमचे पण काही स्वप्न असतील तर ते पण तुम्ही ना त्या स्वप्नांच्या पाठीमागं लागा आणि ते पण स्वप्न पूर्ण करूनच दाखवा. तर मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ती विसरलो. तर सगळ्या गोष्टी झाल्या, मी मोबाईल वगैरे घेतला. तर माझी इच्छा होती का मी सायबर कॅफेमध्ये ते मोबाईलचं नाही का ओपनिंग करावा. तो पण व्हिडिओ मी बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामच्या अकाउंटला बघायला भेटेल किंवा यूट्यूबच्या शॉर्टला पण तुम्ही बघू शकता. कॅफेमधला व्हिडिओ येतो. तर बस. तर आता मी सगळं मोबाईल घेण्यासाठी शहरातून म्हणजे पुण्यातून गावाला आलो होतो. आता मोबाईल वगैरे घेतला आहे. आता चाललो आहे मी परत पुण्याला. पण तुम्हाला सांगतो, हे गावाकडचं जे हिरवंगार निसर्ग आहे, आता हे तुम्ही पुढं बघू शकता. ही मस्तपैकी एक विहीर आहे. तर मला आहे ना ह्या हिरवंगार निसर्गातच राहू वाटतंय, जाऊ नाही वाटत शहरात पुण्यात. पण काय करता, मजबुरी आहे, जावंच लागन. जॉब आहे, कारण जॉब करावाच लागतो, कोणत्या परिस्थितीत जावंच लागतंय. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे झालंच पाहिजे. तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. चाललोय मी आता ह्या रोडनी, पै चाललोय. रिक्षाने जाणार आणि बस पकडून डायरेक्ट थेट पुण्यात जॉबसाठी.